आणि नम्रता, प्रेडिक्ट पोल हा एक वेगळाच प्रकार आपण पुढे आणतोय. आपण एक्झिट पोल पाहिलेले आहेत, मात्र एक्झिट पोल बद्दल सुद्धा मुळामध्येच अनेकदा शंका कुशंका व्यक्त होत असतात. आणि आपण विचार केला की मग आपल्याकडे आपले तज्ञ आहेत, पुढारीचं एवढं मोठं नेटवर्क आहेत, रिपोर्टर्स आहेत, तज्ञ आहेत, तर या निमित्तानं आपण प्रेडिक्ट पोल आणतोय. आमचा कुठेही दावा नाही की हा एक्झिट पोल आहे. जेवढं शक्य झालं आम्ही लोकांशी बोललो, आम्ही संसाधनांचा वापर केला, आम्ही तज्ञांशी बोललो, पत्रकारांशी बोललो, आणि त्याचा हा प्रेडिक्ट पोल आहे. याचे दोन भाग आहेत नम्रता. पहिला भाग जो सर्वात इंटरेस्टिंग आणि मराठी न्यूज चॅनलच्या इतिहासात पहिल्यांदा होतोय तो म्हणजे एक नव्हे दोन नव्हे तब्बल 6 AI, ज्याला आपण जनरेटिव्ह AI म्हणतो, अशा 6 इंजिन्सचा वापर करून आपण प्रत्येकाला प्रॉम्प्ट देणार आहोत, लोकांसमोर देणार, लोकांसमोर निकाल येणार, निकाल म्हणण्यापेक्षा कल येणार आणि तो लोकांना दिसणार आहे. ज्याच्यामध्ये आपण ChatGPT आहे, मेटा AI आहे, ग्रोक आहे, जेमिनी, डीपसीक आणि परप्लेक्सिटीचा समावेश आहे. आणि ते झाल्यानंतर आपण शिवाय पुढारीने जो प्रेडिक्ट पोल केलेला आहे तज्ञांचा आधार घेऊन तोही आपण दाखवणार आहोत. मुंबईचा AIचा 6 AI इंजिन्स वापरून केलेला पहिला, महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा पहिला AI कल काय म्हणतोय ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण जाऊयात न्यूजरूम मध्ये. आपल्यासोबत आहेत आपला सहकारी गुरुप्रसाद जाधव आणि अन्य तज्ञ मंडळी. जाऊयात गुरुप्रसादकडे. गुरुप्रसाद. प्रसन्न सर, आपण सगळेच खरं तर या निवडणुकीविषयी म्हणतोय की एक आगळी वेगळी निवडणूक ठरलेली आहे आणि अर्थातच हा एक आगळा वेगळा प्रयोग सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून करतो. तो म्हणजे अर्थातच थोड्याच वेळामध्ये आपण प्रेडिक्ट पोल सगळ्या प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत. म्हणजे त्यापूर्वी AIचं नेमकं काय प्रिडिक्शन आहे, AI नेमकं कोणाला किती जागा देणार, हे आपण इंटरेस्टिंग फार ही गोष्ट आहे ही समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि त्यासाठी आपण 6 जे AI इंजिन्स आहेत ते निवडलेले आहेत. आपण यामध्ये प्रामुख्यानं ChatGPT, त्याचबरोबर जेमिनी, ग्रोक, मेटा AI, डीपसीक आणि परप्लेक्सिटी या AIचा आपण यामध्ये सगळ्यामध्ये उपयोग करणार आहोत. त्यांना आपण एक बेसिक प्रश्न विचारलेला आहे. तो बेसिक प्रश्न असा आहे, तो म्हणजे अर्थातच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कोणाला यश मिळणार, कोणाला किती जागा मिळणार, युत्या आघाड्या ज्या काही आहेत त्या सगळ्यांमध्ये कोणाच्या पदरामध्ये किती यश मिळणार, आकडेवारी काय असेल, हा प्रश्न आपण विचारणार आहोत आणि त्याचं उत्तर मिळवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मात्र हे सगळं करत असताना एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी इथे, की हे जे सगळे AIचे इंजिन्स आहेत यांना अर्थातच काही मर्यादा आहेत. म्हणजे ग्राउंड रियालिटी नेमकी काय आहे हे AI सांगू शकतील का, तर नाही, त्याला मर्यादा आहेत. युत्या झाल्यानंतर त्याचे कसे परिणाम होणार आहेत या सगळ्याविषयी त्याचा अंदाज एखाद्या विश्लेषकासारखा AI मांडू शकेल का, तर नाही, त्यालाही मर्यादा आहेत. हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कुठल्याही निवडणुकीमध्ये एक मतदारांच्या मनामधली जी लाट असते ती लाट AIला ओळखता येणार आहे का, तर नाही, तर त्यालाही काही मर्यादा आहेत. मात्र जो काही उपलब्ध डेटा AI मॉडेल्समध्ये आहे, AIच्या या इंजिन्समध्ये आहे, त्या डेटाच्या माध्यमातून अर्थातच लावलेला हा तर्क असणार आहे, केलेलं हे विश्लेषण असणार आहे आणि त्यातनं समोर येणारी ही आकडेवारी असेल. हे आपण या सगळ्यामध्ये लक्षात घ्यायला हवं. आणि अर्थातच हा तर्क, ही आकडेवारी जेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा आपण आपल्यासोबत तज्ञ मंडळी सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडनं अर्थातच याच्याविषयीची कॉमेंट, याच्याविषयीचं विश्लेषण आपण घेऊया. आणि सगळ्यात आधी आपण ChatGPTला आपण प्रॉम्प्ट देऊयात. आणि ChatGPTला आपण दिलेला जो प्रॉम्प्ट आहे, आपण सगळ्याच खरं तर सर्च इंजिन्सना एकच प्रॉम्प्ट देणार आहोत आणि तो प्रॉम्प्ट आहे अर्थातच सध्या सुरू असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी प्रत्येक राजकीय पक्षानुसार जिंकणाऱ्या जागांचा अंदाज सांगा. यामध्ये पुढील गोष्टी लक्षात ठेवा. त्यामध्ये आपण काही 6 गोष्टी या अर्थातच ChatGPTला कमांड देताना सांगितल्या. त्या अशा आहेत की 2017च्या महापालिका निवडणुकीच्या निकालाचा आधार यासाठी घेऊ नका. दुसरी गोष्ट आहे 2024च्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा आधार यासाठी घेऊ नका. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष हे युती करून लढतायत हे लक्षात घ्या. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकत्र लढत आहे, ही गोष्ट सुद्धा यामध्ये लक्षात घ्या. 5वा मुद्दा, शरद पवारांची राष्ट्रवादी ही ठाकरेंच्या सोबत आहे. 6वा मुद्दा, अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढत आहे. आणि या विश्लेषणासाठी ऑनलाईन वृत्तपत्र, व्हिडिओ, फेसबुक, X, इंस्टाग्राम, त्याचबरोबर जी कुठली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिकडची सगळी माहिती, मतं, विश्लेषणं, TV वरच्या चर्चा आणि इतरही जी काही माहिती असेल त्या स्रोतांचा आधार घ्या. कोणताही पक्षपात किंवा प्राधान्य किंवा पूर्वग्रह या विश्लेषणामध्ये ठेवू नका.
अशी आपण प्रॉम्प्ट या चॅट जीपीटीला दिलेला आहे, जो आपण सगळ्याच AI इंजिन्सना देणार आहोत आणि त्यानंतर मिळालेलं हे उत्तर आहे. आपण आधीच हा प्रॉम्प्ट दिलेला होता आणि त्यानंतर आता हे उत्तर मिळालेलं आहे. तर इथं आपल्याला भाजप एकनाथ शिंदे ही जी युती आहे त्या युतीला 90 ते 105 जागा मिळतील असा अंदाज चॅट जीपीटी वर्तवत आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरे युतीला 60 ते 75 जागा मिळतील, ठाकरे बंधूंच्या युतीला 60 ते 75 जागा मिळतील असा चॅट जीपीटीचा यामध्ये अंदाज येतोय. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी ही जी एक वेगळी आघाडी या निवडणुकीच्या निमित्तानं मुंबईमध्ये झाली त्या युतीला आघाडीला 25 ते 35 जागा मिळतील असा अंदाज चॅट जीपीटी वर्तवत आहे. तर तिकडे अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वेगळा अंदाज वर्तवला आहे, जो आपण आता याच्यामध्ये पकडूया नको 15 ते 25 जागा. कारण आपल्याला कल्पना आपण जेव्हा प्रॉम्प्ट दिला होता तेव्हा स्पष्टपणे सांगितलं होतं की शरद पवारांची राष्ट्रवादी ही ठाकरे बंधूंबरोबर युती करून लढते आहे. तर तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 20 या रेंजमध्ये जागा चॅट जीपीटीने दिलेल्या आहेत. पुढे जाऊ, इतर अपक्ष आणि लहान पक्ष यांना मिळून 10 ते 15 जागांचा अंदाज हा चॅट जीपीटीने वर्तवलेला आहे. अर्थात हा चॅट जीपीटीने वर्तवलेला अंदाज आहे. मी आपल्याला मगाशी म्हणलं त्याप्रमाणे या सगळ्यामध्ये काही अर्थातच मर्यादा आहेत, त्या सगळ्याविषयी आपण नंतर नेमकेपणाने बोलूया. मात्र आता सध्या तरी हा अंदाज दिसतोय जो स्पष्टपणे सांगतोय की महायुतीकडे मतदारांचा कल झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पुढच्या AI इंजिनकडे जाऊया. आपण याच्यानंतर तोच प्रश्न, तीच प्रॉम्प्ट ही ग्रोकला दिलेली होती आणि ग्रोकनं बराच, खरं तर आपण आधीच ही प्रॉम्प्ट देऊन ठेवलं. याचं कारण आहे की हे जे AI इंजिन्स आहेत ते विचार करण्यासाठी काही वेळ घेतं. ग्रोक हा सर्वाधिक वेळ घेतो कारण ग्रोककडे रिअल टाईमची माहिती असते, रिअल टाईमचा डेटा असतो, त्याच्या घडामोडी त्याच्याकडे असतात. कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एक्स AI मॉडेल आहे, एलन मस्क यांच्या मालकीचे AI मॉडेल आहे, त्यामुळे क्षणाक्षणाचे अपडेट्स त्या ठिकाणी घेत असतात. तर जो डेटा ग्रोकच्या माध्यमातून आपल्याकडे आला आहे त्याचं विश्लेषण आपण करूया, ती आकडेवारी समजून घेऊया. ग्रोक आपल्याला आता काय सांगतंय तर भाजपला, भारतीय जनता पक्षाला 90 ते 100 जागा मिळतील असा ग्रोकचा अंदाज आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्वतंत्र विभागणी करून त्यांनी दिले, त्यामुळे 35 ते 45 जागा म्हणजे बहुमताच्या पार महायुती जाईल असं ग्रोक आपल्याला सांगतंय. उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना स्वतंत्रपणे 55 ते 65 जागा मिळतील असा ग्रोकचा अंदाज आहे. तर तिकडे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना 5 ते 10 जागा मिळतील असा ग्रोकचा अंदाज आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना 2 ते 3 जागा, पुन्हा त्यांनी वेगळ्यानं या जागा ही संख्या दिली आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना 3 ते 5 जागांचा अंदाज ग्रोकनं वर्तवला आहे. काँग्रेसला 15 ते 25 जागांचा अंदाज वर्तवलेला आहे. तर तिकडे वंचित बहुजन आघाडी यांना 1 ते 2 जागा, काँग्रेस आणि वंचित मुंबईमध्ये एकत्रितपणे लढत आहे याची आपल्याला कल्पना आहे. समाजवादी पार्टी, MIM आणि इतर पक्ष यांना एकूण 5 ते 10 जागांचा अंदाज ग्रोकनं वर्तवलेला आहे. आता पुढच्या आपण AI इंजिनकडे जाऊया. पुढचं AI इंजिन हे गुगलचं जेमिनी, आणि जेमिनीला आपण तोच प्रॉम्प्ट दिलेला होता आणि त्याच्यावरती जेमिनीनं जो अंदाज वर्तवलेला आहे तो आपण समोर ठेवूया. इथे सांगण्याची गोष्ट ही आहे की जेमिनी हे गुगलचं AI इंजिन असल्यामुळे गुगलवरती उपलब्ध असलेला जो सगळा डेटा आहे, सगळ्या ज्या बातम्या आहेत, सगळ्या वृत्तपत्रांच्या, सगळ्या वेबसाईटच्या, त्या सगळ्याचा डेटा हा जेमिनायकडे आहे. त्याच्या पलीकडे जाऊन यूट्यूबवरती केलं गेलेलं जे विश्लेषण आहे, सगळे विश्लेषणात्मक कार्यक्रम आहे, सगळ्या चर्चा आहेत, त्याचा डेटासुद्धा जेमिनायकडे, आणि त्याच्या आधारे जेमिनायनं आपल्याला दिलेलं हे उत्तर आहे त्याच्याकडे आपण वळूयात. जेमिनाय आपल्याला इथं काय सांगताय तर महायुतीला म्हणजे भाजप आणि शिवसेना असं त्यांनी एकत्रित करून आपल्याला इथे दिलंय. प्रत्येकाचं उत्तर देण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे, आपण एक लक्षात घेऊया. आता यांनी एकत्रितपणे आपल्याला दिलाय, ते सांगतात की 95 ते 105 अशा जागा या भाजप आणि शिवसेनेला मिळतील, युतीला मिळतील. ठाकरे युतीला म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीला, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचा पक्षसुद्धा इन्क्लूड आहे, असा एकत्रित हा डेटा आहे. 85 ते 95 जागांचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे ठाकरे युतीला. महाविकास आघाडी उर्वरित असं त्यांनी म्हटलंय, ते अर्थातच काँग्रेसच्या बाबत आहे, हे आपण गृहीत धरूया, कारण वंचितसाठी वेगळा त्यांनी कॉलम दिलेला नाही आहे. त्यामुळे काँग्रेस आणि वंचित यांच्यासाठी वर्तवलेला अंदाज हा 25 ते 30 जागांचा आहे. तिकडे स्वतंत्र म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी जी स्वतंत्रपणे या निवडणुकीमध्ये लढते मुंबई महापालिकेच्या, त्यांना किती जागा मिळतील तर आपल्याला इथं अंदाज आहे जेमिनायकडनं 3 ते 8 जागांचा. इतर पक्ष म्हणजे ज्यामध्ये वंचितला त्यांनी इन्क्लूड केलं, MIM, सपा आणि जे अन्य पक्ष आहेत त्यांना 5 ते 10 जागा मिळतील
असा अंदाज जेमिनायनं वर्तवलेला आहे. पुढच्या सर्च इंजिनकडे आपण जाऊयात. पुढच्या सर्च इंजिननं जो अंदाज वर्तवलेला आहे त्याच्यानुसार डीपसीकला सुद्धा आपण हाच प्रॉम्प्ट दिला होता आणि डीपसीकनं वर्तवलेला अंदाज आपल्या समोर आहे. महायुती, शिवसेना, काँग्रेस आणि NCP असं त्यांनी एकत्रित केलंय. आपण एक लक्षात घेऊया की इथं युत्या आघाड्या यांच्याबाबत आपला जसा सध्या घोळ आहे, कोण कुठल्या पक्षात आहे, कुठला पक्ष कुठल्या पक्षाच्या सोबत आहे हे कळायला आपल्याला जितका त्रास होतोय, जितक्या गोष्टी गुंतागुंतीच्या वाटतात तशाच बहुधा या AI इंजिन्सना सुद्धा वाटत असावे आणि त्यातनं येणारी सगळी उत्तरं आहेत. इथं आपल्याला उत्तर मिळताना दिसतंय की महायुती अंदाजित जागा 95 ते 110. आपण पुढे जाऊ. आघाडी म्हणून त्यांनी भाजप शिवसेना युती असं एकत्रित धरलेलं आहे, ज्याला 100 ते 120 जागा दिलेल्या आहेत. इथे थोडीशी काहीतरी गडबड झाल्यासारखं दिसतंय या त्यांच्या नावांमध्ये. इतर पक्षांसाठी त्यांनी त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी असे सगळे पक्ष एकत्र केले आणि त्यांना 10 ते 20 जागा दिलेल्या आहेत. तर एकूण हे सगळे अंदाज आहेत जे अर्थातच ज्यातले काही अंदाज हे अर्थात आपल्याला विचार करायला लावणारे आहेत, काही जवळ जाणारे ज्या काही शक्यता आपल्याला वाटत होत्या त्या शक्यतांच्या, आणि काही अंदाज हे अर्थातच एआयच्या एकूणच विश्लेषणावरती, एआयच्या एकूणच तर्कांवरती प्रश्न निर्माण करणारे सुद्धा आहेत. मात्र या सगळ्याविषयी अर्थात एआयचे हे पोल्स आपल्या समोर आहेत. भाजपला 90 ते 100 जागा, शिवसेनेला 35 ते 45 जागा, शिवसेना ठाकरेंना 55 ते 65 जागा, मनसेला 5 ते 10 जागा, काँग्रेसला 10 ते 20 जागा आणि इतरांना 15 ते 20 जागा. हा एकूणच सार आहे जे आपण ज्या AI इंजिन्सना आपण हे प्रश्न विचारले त्यांनी दिलेल्या उत्तरांमधनं आलेले हे आकडे आहेत जे आता या क्षणाला आपल्या समोर आहेत. पण प्रामुख्याने जर आपण या आकड्यांकडे पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची जी युती आहे ती बहुमताच्या जवळ जाताना आपल्याला साधारणपणे जर का आपण ॲव्हरेज काढला तर पाहायला मिळते. दुसरीकडे शिवसेना, ठाकरे आणि मनसे यांनी सुद्धा एक काटेकी टक्कर दिल्याचं चित्र या आपल्याला AI सगळ्या इंजिन्सनी दिलेल्या आकड्यांमधनं पाहायला मिळते. दुसरीकडे काँग्रेसच्या पदरामध्ये म्हणावं तसं यश पडताना दिसत नाही आणि इतरही पक्षांना तसं यश मिळताना दिसत नाही. जी लढत आपण सगळ्यांनी खरं तर अपेक्षित केलेली होती तशीच काहीशी ही लढत दिसते. मात्र अर्थातच युतीसाठी मोठं यश म्हणून याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. अर्थात या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत जयंत माहिणकर सर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. आपल्यासोबत महेश म्हात्रे सर आहेत, वरिष्ठ संपादक, आणि आपल्यासोबत आहेत कांती गाला सर, विश्लेषक म्हणून ते अर्थातच आपली भूमिका मांडतील, आणि आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं भूमिका मांडण्यासाठी आणि या सगळ्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी योगेश चिलेजी सुद्धा आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. माहिणकर सर, मी आपल्यापासून सुरुवात करतो. अर्थात मी सुरुवातीला म्हणलं तसं ह्या आकड्यांवरती किती विश्वास ठेवायचा आणि ते किती बरोबर आहे त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल, पण सध्या नवं तंत्रज्ञान आहे त्याला स्वीकारूयात आणि त्यांना जी काही उत्तरं दिलेली आहेत त्याचं विश्लेषण काय. आपण जे काही 4 की 5 मला वाटतं इंजिन्स वापरले त्यातल्या फक्त एका ठिकाणी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी दाखवली, अदरवाईज ओव्हरऑल सर्व ठिकाणी एक प्रकारे हंग BMC दाखवलेलं आहे की 114च्या पलीकडे फक्त एका ठिकाणी मला वाटतं दाखवण्यात आलेलं आहे. बाकी सर्व ठिकाणी 114 या मॅजिक फिगरच्या खालीच BJP सेना दाखवली आहे. पण एक मात्र अंडरलाईन करणारी गोष्ट आहे ती म्हणजे BJP आणि शिंदे सेना हे निश्चितपणाने BMC आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी होतील असं एक चित्र यामुळे सर्व सर्च इंजिन्समुळे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जसं म्हणता तसं ती काटेकी टक्कर, 2 ठाकरे बंधू सुद्धा 50 ते 75च्या आसपास राहतील. फार मोठी जरी टक्कर त्याला म्हणता येणारी तरी ते देत आहेत. आता इथूनच थोडासा प्रॉब्लेम सुरू होतो. याचं कारण जे काही आत्तापर्यंत आकडेवारी आलेली आहे, आपल्या इकडे आलेली आहे, जी काही माझ्याकडे आलेली आहे की 5:30 पर्यंत सुमारे 60% मुंबईतलं मतदान, मी सुमारे शब्द वापरताय, एक्झॅक्ट येऊ शकतो आणि कदाचित एक्झॅक्ट फिगर तर उद्यापर्यंत येईल, पण जर ते खरोखर 60% मतदान पोचलेलं असेल तर ही खरोखर काटेकी टक्कर प्रत्येक जागेकरता होईल. याचं कारण थोडासा मागचा इतिहास असा आहे की 2017ला
55% मतदान झालेलं होतं आणि बरोबर त्याच वर्षी 84 जागा शिवसेनेकडे आणि 82 जागा भाजप. बरोबर, आपण म्हणताय त्याप्रमाणे सर की काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. मी याच मुद्द्याला घेऊन पुढे जातो. म्हात्रे सरांकडनं मला एक सुरुवातीची कॉमेंट घ्यायची आणि मग आपण या सगळ्याविषयी आणखी चर्चा करूया. म्हात्रे सर, तुम्हाला काय वाटतंय, सुरुवातीला काटेकी टक्कर होईल की नाही हा प्रश्न, आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये जेव्हा प्रचार सुरू झाला, रंगात आला, तेव्हा काटेकी टक्कर दिसते, जी आता या विश्लेषणातून सुद्धा दिसते. नाही, आपण आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सगळ्या इंजिन्सच्या माध्यमातून आपण जो सगळा आढावा घेतलेला आहे आणि यातून अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकी म्हणजे कसं आहे, मानवी प्रज्ञा आणि कृत्रिम प्रज्ञा. कृत्रिम प्रज्ञेने हा जो धांडोळा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, शेवटी याच्यामध्ये जी माहिती फीड केलेली आहे, इन्फॉर्मेशन फीड केलेली आहे, ती मानवी प्रज्ञेच्या माध्यमातूनच झालेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये थोडासा काही संदर्भांचा गोंधळ वगळता मला स्वतःला काही विशेष फरक जाणवत नाही. आपण सगळेजण गेल्या 2-2.5 महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेलं आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की नेमके निकाल काय लागणार. पण या गेल्या 10-15 दिवसांच्या ज्या राजकीय बदलांचा किंवा राजकीय घडामोडींचा अंदाज घेतल्यानंतर लक्षात येतं की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाची जी सुप्त लाट आहे, जी आपल्याला विधानसभेमध्ये दिसली नव्हती, जी आपल्याला नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस दिसली नव्हती, ती सुप्त लाट मुंबईमध्ये प्रकर्षाने जाणवते. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत क्लीन स्वीप मिळेल. भारतीय जनता पक्षाच्या कमीत कमी माझ्या अंदाजानुसार 100+ जागा येतील. आणि आपण सगळेजण जाणतो की एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं सुद्धा बऱ्यापैकी 45च्या वरती एज या सगळ्या मशीन्सनी दिलेला आहे आणि त्याच्या जोडीला अजितदादा एक 5-6 जागा घेऊन येऊ शकतात. त्यामुळे महायुतीच्या सत्ता स्थापनेला इथे तरी कुठला प्रत्यवाय असेल असं वाटत नाही. कांतिकाला सर, आपली पहिली कमेंट. नाही, आता बघितलं AI जे दिलेलं आहे ते बरंचसं ग्राउंड रियालिटी सारखं वाटतंय. म्हणजे लोकांनाही आपण एवढं फिरतो, लोकांमध्ये जातो, तर सगळ्यामध्ये कल आहे ना महायुतीकडे होतं असं जाणवत होतं. आणि मुख्य म्हणजे आता मेन मुद्दा या निवडणुकीचा काय झाला आहे की ठाकरे बंधूंनी मराठी अस्मिताचा एक मेन मुद्दा घेतला होता आणि त्यांच्या समोर एक देवाभाऊनी एक डेव्हलपमेंट, इन्फ्रा, हे सगळं चा मुद्दा घेऊन ते लोकांकडे गेलेले. आणि आपण डेमोग्राफी बघितली किंवा आयलँड सिटीचं वोटिंग पर्सेंटेज आता एक्झॅक्टली माहीत नाही. मी कोलाबा ते बांद्रापर्यंतचं आपण आयलँड सिटी म्हणूया आणि बांद्रा ते दहिसरपर्यंत आपण सबर्बन म्हणूया. तर दोन्हीमध्ये खूप फरक आहे आणि आयलँड सिटीपेक्षा तिथे 25 वॉर्ड्स पण जास्त आहे. आता आपल्याला एक्झॅक्टली किती वोटिंग पर्सेंटेज झालं आहे ते कळलं नाही आहे, पण गेल्या वेळी 55% झालं होतं, जे आत्तापर्यंत सर्वात जास्त होतं. त्या 55% किंवा 55चा वर टोटल पर्सेंटेज जाईल. तर माझ्या अंदाजाप्रमाणे महायुतीचं महापौर 101% होईल आणि कमीत कमी 90 BJPला, 30 ते 35 शिंदेला मिळतील. दोन्ही ठाकरे बंधू मिळून 60 ते 70 आपण धरलं तर उर्वरित आहे 25 का 27 सीट्स हे काँग्रेस आणि बाकी पक्षामध्ये जाईल. पण जर काँग्रेसने आपलं ग्राफ वाढवलं, मी ते 20वरनं 25वरनं 30 आणि 35वर गेलं, तर त्याचं डायरेक्ट नुकसान उभाठा ग्रुपला होणार किंवा ठाकरे बंधूच्या सीट्स तेवढ्या कमी होणार. पण माझ्या मते 120 मिनिमम महायुतीला नक्कीच मिळेल. योगेश इले, अर्थात आपली प्रतिक्रिया, आपली पहिली कॉमेंट. आपल्याला अर्थातच हे आकडे पटले नसतील असं मी म्हणतो. आपली पहिली कमेंट. सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की AI जे तुम्हाला रिझल्ट देणार आहे हे सोशल मीडियावरती किंवा कोणी काय लिहिलं आहे याच्यानुसार ते रिझल्ट दिले जातात. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पक्षाची सोशल मीडिया काय लेवलवरती काम करते. त्यामुळे बऱ्यापैकी वातावरण निवडणुकीच्या आधी महायुतीच्या बाजूने दाखवलं जातं, तसं लिखाण केलं जातं, तसे खोटे फेक नॅरेटिव्ह सेट केले जातात, तसे आकडेवारी दिली जाते आणि जी आकडेवारी AIला समोर दिसते त्यानुसार तो रिझल्ट दाखवत असतो. परंतु रविवारी माननीय राज साहेबांची जी सभा झाली त्याच्यानंतर मुंबईतलं वातावरण संपूर्णपणे बदललेलं आहे, ज्याचा विचार अर्थातच AIने केलेला नाही. त्यामुळे या आकडेवारीमध्ये तुम्हाला ते दिसणार नाही. उद्या तुमच्या लक्षात येईल आकडेवारी संपूर्ण फिरलेली असेल.
अगदी मी थेट स्टुडिओमध्ये जातोय. आपल्यासोबत प्रसन्न जोशी सर आणि त्याचबरोबर नम्रता सुद्धा आहे. थेट स्टुडिओमध्ये जाऊयात. नाही अगदी, आणि हा वेगळा प्रयोग आहे प्रसन्न, त्यामुळे ही आकडेवारी इग्नोरही करून चालणार नाही आपल्याला, कारण आतापर्यंत जे काही वातावरण होतं इंटरनेटवरती, सोशल मीडियावरती, त्या सगळ्याचा सार आहे या आकडेवारी. नम्रता, आणि जर का तू बघितला, हे सगळे इंजिन्स आहेत, त्यांना प्रॉम्प्ट आपण सगळ्यांसमोर दिलेलं आहे. काही लपवाछपी नाहीये. प्रॉम्प्ट मध्ये आपण कोणत्याही पार्टीचं नाव घेताना किंवा कोणती विशिष्ट पार्टीचं काही असं नाही, आपण सगळे कंडिशन दिल्या. हे प्रेक्षकांना खास इकडे नमूद करायला, त्या प्रॉम्प्ट मध्ये असं लिहिलेलं आहे की विधानसभा 2024चा निकाल आधारभूत मानू नका, महापालिका 2017चा निकाल आधारभूत मानू नका. हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, कोणताही बायस ठेवलेला नाहीये. आणि त्यामुळे हा, आणि बरं, एक इंजिन बघितलंय का, दुसरं दोनच बघितलंय का, 6 इंजिन्सना आम्ही एक प्रॉम्प्ट विचारलेला आहे. या सगळ्याचा ऍव्हरेज जर का तुम्ही काढला तर ज्याचा त्याने आपलं गणित करावं, तुम्हाला दिसून येईल की साधारणपणे कल काय दिसतोय. मी कौल म्हणत नाहीये. अगदी अगदी. आणि इतरही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, त्याचबरोबर शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे आपल्यासोबत आहेत. मनसेचे योगेश चिले आत्ताच बोलले. आपण या सगळ्यांकडे जाऊया. सुरुवातीला केशवजी, एआयने हा जो काही प्रिडिक्शन करत आकडेवारी दिलेली आहे, आपली प्रतिक्रिया त्याबद्दल? नाही, खरंच मला ही नवीन कल्पना चांगली वाटली. म्हणजे एकूण सगळ्या जे आंतरजालावरती इंटरनेटवर जी काही माहिती उपलब्ध आहे, त्या माहितीचा सगळा विचार करून ज्या पद्धतीची एक विश्लेषण एआयने केलं आणि त्याच्यासमोर ते आकडे आले. भलेही त्याला असं आपण म्हणू शकतो की जमिनीचा वास्तवची आकडेवारी, जमिनीचं काम, जमिनीचे सर्वे याच्याला जोड नाही आहे, पण एकूण जे लोक विचार करतायत, लोक जे विचार करतायत, ती लोक विचार करण्याचं प्रतिबिंब या सर्वे, या आत्ता तुम्ही जो काही काढलाय एक्झिट पोल म्हणा किंवा कल म्हणा, हे एआयच्या माध्यमातून त्यामध्ये दिसतंय. असं एक ढोबळ मनाने म्हणता येईल. मुळात राहता प्रश्न, नेमकं खरंच चित्र असं काय होणार आहे का, नेमकं चित्र काय होणार आहे. म्हटलं मी तुम्हाला आत्ता सांगतो, आणि कधी उद्याच्याला आपण कदाचित चर्चेत पुन्हा असू सुद्धा. या ठिकाणी आत्ता ज्या पद्धतीचं महाराष्ट्रातलं वातावरण आहे, ते वातावरण, विशेषतः मुंबईतलं वातावरण, हे वातावरण भारतीय जनता पार्टीसाठी किंवा देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाजून यांची लोकप्रियता, या गोष्टीबद्दल एक मोठी लाट, मोठा वाव या दोघांच्या नेतृत्वाबद्दल दिसतोय. आणि त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सांगताय 90, 80, 90, 100चा आकडा काय सांगताय, पण त्याच्यापेक्षाही पुढे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकून आले, नगरसेवक उद्या मुंबईत निवडून आले, तर आश्चर्य वाटू देऊ नका. 29 महानगरपालिकांसाठी आपण समोर जातो. आता फक्त मुंबईच तुम्ही घेतला आहे. ठीक आहे, आपण इतर महापालिकांकडे येणार आहोत. नंबर 1 ठरलो, त्याची पुनरावृत्ती पुढच्या वेळी. अगदी तिथली गणितं जाणून घ्यायच्यात. अखिल चित्रेंची प्रतिक्रिया घ्यायची मला. अखिल चित्रे, कसं बघतात या आकड्यांकडे? काय आहे, सोशल मीडियावरती ज्या प्रकारे एआयला मी हे मान्य करतो की आपण एआयला प्रॉम्प्ट आमच्या समोरच दिलं. मला तुमच्याबद्दल काही त्याबद्दल आक्षेप नाही, मी काही प्रश्नही निर्माण करत नाही. फक्त एक टेक्निकल गोष्ट इथे मांडायचा प्रयत्न करतोय की एआयला काहीतरी आधार लागतो कोणत्याही गोष्टीचा आन्सर देण्यासाठी. आपण एआयला म्हणाला एक्झाम्पल देतोय, फास्ट धावू नका पण रेसमध्ये पळा. आता आपण यायला सांगितलं की पहिल्याचा आधार घेऊ नका, विधानसभेचा घेऊ नका, लोकसभेचा घेऊ नका. आता नक्की माझ्या मनात प्रश्न असा आहे, कारण मी खूप सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, की एआय आधार काय घेणं, आणि मी एआय वापरतो पण खूप मोठ्या प्रमाणात. आता एआयला कोणत्याही गोष्टी आपण कुठल्याही टेक्निकल अॅनालिस्टला इकडे विचारू शकता की एआयला कुठच्या तरी गोष्टीचा आधार लागतो. अखिलेश, अखिल आधार एक छोटा, आता हे बघ, एक्झिट पोलच्या बाबतीत हे आक्षेप व्यक्त करता येतात की तुमचे माणसं आमच्याकडे झाले नाहीत वगैरे. आपण एक एकदम छोटं काम करूया. शेवटी एआय ना तुमचं ना माझं, ते एआय ही वेगळ्या कंपन्या आहेत. या क्षणी घेत नाहीये. अखिल तुम्ही सांगाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे सांगतील तो प्रॉम्प्ट मी माझ्या मोबाईलवर टाकतो किंवा मी माझ्या सहकाऱ्यांना सांगतो, तो आपण टाकू, चलायचं टेस्ट घ्यायची आपण. अखिल, तुम्ही म्हणाल तो प्रॉम्प्ट, तुम्ही म्हणाल ते सर्च इंजिन, तुम्ही म्हणाल तितक्या वेळेला आपण करत राहू. मी सर्वप्रथम बोलतानाच क्लिअर बोललेलो आहे प्रसन्नजी, आपण नीट ऐकलं नाही. मी असं म्हणालो की एआय हे तुम्हाला, माझं पहिलं लाईनच ऐका मी काय म्हणलो. मी आक्षेप ह्याच्यावर घेत नाहीये. मी असं म्हणालो की एआय आपल्याला तेच देईल जे एआय कडे आधार असेल. कारण मी एआय वापरतो. आपण त्यांना एखादं आपल्याला पत्र पाहिजे असेल तर आपण त्याला एक महिना देतो, मग तो आपल्याला पत्र देतो बनवून.
मग तुम्ही द्या ना प्रॉम्प्ट. मी तेच म्हणतो, मी अखिल आपण नको ते करायला, पण मी म्हणतोय ना मग प्रॉम्प्ट एक्झिट पोल परत सगळ्यांना एकाच वेळी करता येत नाही, पण प्रॉम्प्ट तुम्ही पण देऊ शकता, मी पण देऊ शकतो. म्हणून म्हणालो मी, हवं तर मधल्या ब्रेकच्या किंवा मधल्या काळात तुम्ही एकदा प्रॉम्प्ट तुम्ही देऊन तुम्ही सांगा. आपली लोकशाही आहे फुल. आपल्या पुढारी न्यूजच्या या कार्यक्रमात लोकशाही आहे. तुम्ही प्रॉम्प्ट तयार करा आणि सांगा, हा बघा मी अखिल चित्रे, माझ्या अकाउंटवरती मी ChatGPT ग्रोकवरती मी प्रॉम्प्ट टाकलाय, बघा हे उत्तर आलंय. आपण दाखवते, सोपं आहे एकदम. एनिवे, पुढच्या गेस्ट. अगदी आपल्यासोबत प्रतिभा शिंदे सुद्धा आहेत, डॉक्टर राजू वाघमारे. डॉक्टर राजू वाघमारेंची मी प्रतिक्रिया घेईन आणि प्रतिभा शिंदेकडे. डॉक्टर राजू वाघमारे. खरंच पुढारीचं कौतुक करतो मी इकडे की ज्या पद्धतीने तुम्ही AIच्या माध्यमातून या एक नवीन गोष्टीची सुरुवात प्रथम पोलच्या माध्यमातून आपण करायची सुरुवात केली, त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. प्रेडिक्ट जे केलेलं आहे AIने ते थोडंफार आम्ही जे प्रेडिक्ट केलेलं आहे त्याच्या जवळपास आहे. कारण आमचं जे प्रेडिक्शन आहे त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला जवळजवळ 100च्या वरती जागा नक्कीच येतील. आमचा पक्ष 90 जागा लढवतोय. आमचा स्ट्राईक रेट आणि आमच्या पक्षाला मिळणारा पाठिंबा बघता आम्ही जवळजवळ 60 ते 65 पर्यंत नक्कीच जाऊ. तर त्या माध्यमातून जे दिसतंय तेवढं जरी दिसलं नसलं तरी त्याची दिशा AIने दाखवलेली आहे. त्याच्यामुळे हे जे गणित आहे उद्या, तर ते गणित अगदी सुटलेलं असेल. आम्ही 150ची अपेक्षा केली होती महायुतीच्या माध्यमातून, पण AIचा पोल बघता आणि AIची दिशा बघता त्या प्रेडिक्शनला एक बळ मिळतंय आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या सीट ज्या आहेत त्या 150 पेक्षा थोड्या वाढलेल्या दिसतील उद्या, असं मला अगदी. वाटतं. मला एक प्रतिभा शिंदेची आपण एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊया. एक ब्रेकची पण वेळ झालेली एक आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी फक्त एक इकडे उलट म्हणजे अखिलच्या बोलण्याला मी अधिक सपोर्ट करतोय, म्हणजे एक आणखी कारण देतोय. आम्ही हा सगळा प्रॉम्प्ट इंग्लिशमध्ये दिलेला आहे. आम्ही 2 प्रॉम्प्ट केले होते, एक इंग्लिशही केला नम्रता आपण आणि मराठीही लिहिलेला आहे. दोन्ही प्रॉम्प्ट टाकून तुम्ही बघू शकता, थोडाफार फरक आहे पण कल तसाच दिसतोय, म्हणजे कल महायुतीच्या दृष्टीने दिसतोय. पण तरी सुद्धा मी प्रेक्षकांसाठी आम्ही सगळ्यांना सांगतोय, इकडच्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या मोबाईलवरती जे गेस्ट आहेत त्यांनी स्वतःचा प्रॉम्प्ट टाकावा, वाचून दाखवा प्रॉम्प्ट काय लिहिलाय तो. अखिल चित्रेंनी प्रॉपर टाकून बघावा, चिले आहेत त्यांनी टाकून बघावा आणि सांगावा आमचा प्रॉम्प्ट काय सांगतोय ते. आपण तोही दाखवायला आपल्याला काही सारखं नाही, तुम्हाला एकदम दाखवायचं आहे हा प्रॉम्प्ट टाकला आणि हे नंबर्स आहेत. एक वेगळा प्रयोग या निमित्तानं पुढारी न्यूजने केलेल्या मराठी न्यूज चॅनलच्या इतिहासामध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि त्यानंतर चर्चा सुरू ठेवू.